सलामीवीर भालचंद्र आणि प्रकाश ही सलामीची जोडी रवाना झाली. ती नागेवाडी टीमची स्ट्रायजेंटला भालचंद्र, नॉन स्ट्रायजेंटला प्रकाश आपण पाहू शकाल. गोलंदाजी पहिला क्रमांकाचा गोलंदाज बिलवले टीम कडून प्रवीण गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. एक व्यावसायिक दर्जाचा खेळ करणारा बिलवले संघ आणि त्यांचा अगेन्स्ट मात्र टाकला, उभा टाकला तर या भावी आमदार चषकामध्ये तो म्हणजे नागेवाडी संघ. दोन्ही संघाला बेस्ट ऑफ लक. मॅच साठी ऑनलाईन मॅच स्टार्ट. पंचांचा ग्रीन सिग्नलचा इशारा. गोलंदाजी मार्क होती प्रवीण, स्ट्राईक यांना भालचंद्र. पहिला शेंडू कव्हरला उडवायचा होता, जोरदार अपील लावली, अपील झाली पंचांकडे, परंतु पंच तरच उभं राहिले. कोणतीही या शेंडूवरती प्रतिक्रिया पाहिली नाहीये पंचांकडून. हा शेंडू पहिला शेंडू निर्धाव आलाय. पॉवर प्लेचं षटक आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये अवघे 3 चेंडू फेकेल गोलंदाज प्रवीण. हा गोलंदाजी मार्कवर सज्ज. पहिला शेंडू बॅकफुटवर जाऊन स्क्वेअर केला आहे, फक्त हुकचा फटका. चेंडू थांबणार नाहीये, शेंडूने गाठली आहे, सीमारेषा पार केला आहे. दुसऱ्या चेंडूवरती आलेला हा दणदणीत संघर्षाचा शंखनाद करणारा दुसऱ्या चेंडूवरती आलेला हा चौकार. चौकाराला चौकाराच्या मदतीने श्री गणेशा मात्र केला जातो, तो म्हणजे नागेवाडी टीमचा. हा चेंडू देखील वाईट आला. चौकार खाल्ल्यानंतर मात्र लाईन भरकटतो होता. त्या अभ्यंतर धाबेने मात्र भरपडली जाते अभ्यंतर धावसंख्येच्या मदतीने. हा देखील बॅटची गडी घेतली आहे. प्रेक्षकाने कामगिरी सोय बजावली आहे. भालचंद्र मात्र आता परतीचा प्रवास करावा लागेल आणि इथे मात्र पहिला पावर प्लेचं षटक मात्र संपुष्ट आलाय मैदानामध्ये. आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फळकावरती धावा लागला ती एक गड्याच्या मोबदल्यामध्ये अवघ्या 5 धावा. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धाबा लागला त्या 5 धाबा. पॉवर प्लेचं षटक मात्र संपुष्ट झालाय. गोलंदाजी मार्क वरती दुसऱ्या क्रमांकाचा मोहन मात्र आता सज्ज झालाय. वैयक्तिक पहिला आणि सांगी कोट्यातला मात्र दुसरं षटक असेल. आता पॉवर प्लेचा निर्बंध हटवला गेलाय या ओव्हरसाठी. इथून पुढे 3 ओव्हर मध्ये आपण पाहू शकाल कटर सर्कलच्या बाहेर 5 खेळाडू असतील, एक लॉंग ऑन, एक लॉंग ऑफ, एक कव कॉर्नर, एक डीप एक्स्ट्रा कव्हर आणि डीप मिड विकेट. या 5 झोन मध्ये मात्र हे 5 खेळाडू मात्र तैनात केले आहेत आणि 38 सर्कलच्या आतमध्ये 6 खेळाडू अशी व्यूहरचना ही क्रिकेटची आहे. आणि गोलंदाजी मार्क वरती मोहन सज्ज झालाय. चांगला फटका एक हाताने मात्र उडवला. क्षेत्ररक्षकाला चाल भिनलं होतं आणि त्या जाळ्यामध्ये सहज मात्र सापडला होता फलंदाज प्रकाश, परंतु इथे झालं फाटलं गेला आणि त्याला शिवदान मात्र भेटला. इथे एक सिंगल मात्र दिलाले. सिंगलच्या मदतीने 6 धाबा. आता झेल सोडल्यानंतर जखमेवरती मीठ आणि आगी तेल ओकणारी बॅटिंग मात्र करावी लागेल त्या प्रकाश फलंदाजाला, कारण की जीवनदान मिळाल्यानंतर थोडस एक आक्रमक रूप धारण करावं लागेल. आता 6 धाबा आता फलकावरती पहिल्या ओव्हर मध्ये आल्या 5 धाबा. नंतरच्या ओव्हरला सुरुवात झाली. चांगला फटका देखील होता. फाईन लेग एरिया क्लिअर करायची होती, परंतु एलिव्हेशन कमी पडलं, तिथे झेल देखील सुटला. हा देखील बाबूस चेंडू पलटल्यानंतर थोडासा अतिरिक्त बाउन्स होणारा चेंडू आपला बाल मिळाला. यष्टिक्षक सुनीलच्या हातामध्ये जाऊन चेंडू उसावतोय. हा चेंडू आला निर्धाव. डटअप पर्सेंटेज बाळवावे लागतील, कारण की या स्पर्धेसाठी सर्व संघ मात्र उपस्थित झाले आहेत आणि आपल्या नावाची छाप सोडायची आहे. युकेजी वाघ सर देखील उपस्थित झालेत. ते देखील आता मात्र मायक्रोफोन वरती जॉईंट होतील थोड्याच वेळामध्ये. 7 बाद फलकावरती पाहतोय आपण.
हा देखील फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक पाठला करत आहे, परंतु क्षेत्ररक्षकाच्या अपकाशाबाहेर मात्र चेंडू होता. चेंडू आला तो सीमा रेषा बाहेर आलेला हा लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर आलेला चौकार आणि चौकाराच्या मदतीने टीमची धाव संख्या 4 अंकाने फळा मात्र होती आहे. जाऊन पोहोचेल ती 10 अंकावरती. पहिल्या ओव्हरमध्ये आला 5 धावा. त्याच्यानंतर दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली तशाच मध्ये पाहिलं गेलं तर 3 षटकांवरती 5 धावा खर्च केल्या त्या गोलंदाज मोहन नाही. हा देखील फटका फसला. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. शेल देखील कॅरी केली जाते. संपवला बॅट्समॅन इथे रामचंद्र देखील 1 मोर विकेट डाऊन. दुसरा आक्रमाचा भेटला जातो इथं नागेवाडी टीमला महत्वाच्या षटकी महत्वाची विकेट डाऊन. बॅट्समन आपण पाहू शकाल एंटर झालेत मैदानामध्ये. कॅमेरामॅन देखील छायाचित्र कव्हर करतायत. केटीसीची संपूर्ण कर्जत नव्हे तर आता ते देशामध्ये त्यांचं नाव आहे. आणि का नाव आहे त्यांचं कारण की लाईव्ह कव्हरेज मात्र संपूर्ण मनाला भावणारं मात्र पाहायला मिळतं. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये धनेश दाखल झाला आणि इथे एक सिंगल आले. पण अगदी 2 मिनिटं बाकी फटाक्याची आतिषबाजी म्हणजे मान्यवरांचा हा खऱ्या अर्थाने घरगुती स्वागत. खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल राष्ट्रवादी काँग्रेस रायगड सरचिटणीस सन्मान्य श्री बॉबीशेठ वाघमारे यांचं इथे फटाक्यांच्या आतिषबाजीनं सहर्ष स्वागत केलं जातं. आज खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल या मैदानावरती आपला अमूल्य वेळ इथे साहेबांना दिला आहे आणि साहेबांची इथे खऱ्या अर्थाने एंट्री आपण पाहिली आहे. तर फटाक्यांच्या आतिषबाजीनं धूम धडाक्यानं इथे सन्माननीय बॉबीशेठ वाघमारे राष्ट्रवादी काँग्रेस रायगड सरचिटणीस साहेबांचं इथे शुभागमन होत आहे. आणि इथे साहेबांना मी विनंती करेल की अगदी या आपण तुमचे सहर्ष स्वागत आहे. माजी आमदार चषक 2024 आयोजित वसंत युनिव्हर्सिटी स्टेशन ठाकूरवाडी जिगरी ग्रुप आयोजित भव्य टेनिस बॉलची स्पर्धा आणि या स्पर्धेसाठी भाऊंची इथे करा त्यांनी शुभागमन फटाक्यांची आतिषबाजी आणि फटाक्यांच्या आतिषबाजीला सांगून ते एक भिंडा डासिंग व्यक्तिमत्व आणि ते भाऊंचे करा सहर्ष स्वागत केलं जातं. भावी आमदार चषक 2024 स्पर्धा पहिला या अगदी आणि भाऊंच्या सोबत आलेला त्यांचा संपूर्ण मित्र परिवार सर्वांचं करूया सहर्ष मनपूर्वक सत्य स्वागत. त्यांचं अगदी
धावा धावफलकावरती 17 धावा आहेत धावफलकावरती. पुन्हा एकदा संधी उपलब्ध झाली. मला वाटतं प्रकाश बलाला एक वेळा जीवदान मिळालंय आणि या खेळाला जीवदान देणं म्हणजे कुठेतरी जर पाहिला तर आपल्या संघासाठी अडचणी उभ्या करणं. यावेळी समोरच्या दिशेला फटकासा देण्याचा प्रयत्न काय सांगायचं आहे. जरा चापाचापी झाली तो परत काय सांगायचं. आंबाट पुचाट खरात एक सिंगल आल्या आणि सिंगलच्या मधल्या संघाची धावसंख्या 18 या धावसंख्येवरती आपण पाहू शकाल. सध्या स्थितीला टीम नागेवाडी आपल्याला पाहायला मिळते. भिलवले आणि नागेवाडी या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी लढत. पुन्हा एकदा गोलंदाज नागेश. यावेळेस समोरच्या दिशेला लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक डीप मध्ये वास बेकार कार्यक्रम. सासू सुनीची आणि आयटम कुणाची काय सांगायचं. घरची माणसं कशी तरी लग्नाला तयार केली पण थोरीवाल्यानं रात्री दुसऱ्याला देऊन टाकली. मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला तर षटक क्रमांक 3 षटकांचा खेळ समाप्त. खाऊन ठेवून ढेकर देऊन धावा धावफलकावरती आहेत 22 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात टीम नागेवाडी. चला लगेच अगदी तुम्हाला अवधी दिलेला आहे. प्रति षटकामध्ये 5 मिनिटाचा अवधी आहे. विसरून चालायचं नाही. आणि फलंदाज बाद झाल्यानंतर 30 सेकंदाच्या आतमध्ये दाखल होणं आणि 1 मिनिटाच्या आतमध्ये चेंडू खेळून येणं महत्वाचं राहील. अन्यथा ते फलंदाज जर उशीर जास्त घेत असेल तर त्या फलंदाजाला चेंडू न खेळता देखील बाद केलं जाईल. त्यामुळे आपल्याला विनंती आहे की जे नियम आहेत ते सर्वांना फॉलो करायचे आहेत. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला विनंती आहे की प्रति षटकामध्ये तुम्हाला 5 मिनिटाचा अवधी आहे. मंगेश याला गोलंदाजी ठेवागडी षटक क्रमांक 4 अंतिमचं षटक हाताळण्यासाठी. चला जास्त वेळ घेऊ नका. स्ट्राईक केले आपण पाहू शकाल. प्रकाश मला या षटकामध्ये किती धावा धावफलकावरती जोडल्या जातील ते पाहावे लागेल. गोलंदाज तयार मंगेश. नेमका बॅट्समन मध्ये प्रॉब्लेम आहे का काय झालाय. हे स्ट्राईकला गेला का डाव्या बाजूनच वाईट घालायचा तो. कदाचित आपण पाहिला हा चेंडू खराब आला. 23 धावा धावफलकावरती टीम नागेवाडी. नागेश पुन्हा एकदा तयार होतो. गोलंदाजी ट्रायगडी षटकामधला पुढचा चेंडू. यावेळेस काय षटकार बेकार. खोका माचीचा खोका दूर दूर मारला. षटकार पाहावे बॅट्समनचा आहे तरी कसा डोका षटकार. थँक्यू डीजे. चांगलं संगीत. तुम्ही ऐकला मला ऐकला ऐकायला काय. जाऊया धावा धावफलकावरती आहे त्या षटकाराच्या साहाय्याने 29 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय मंगेश. गोलंदाजी ट्रॅक वरती चांगली सुरुवात. खऱ्या अर्थाने प्रकाश बलाला कुठेतरी जे आपण जीवदान दिलं ते या षटकारामध्ये दाखवत असताना 29 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. पुन्हा एकदा मंगेश तयार. स्ट्राईक होतो गोलंदाज प्रकाश बला. त्यावेळेस फुटाच बॉल होता. हवा तसा बॅटवरती आला नाही. एकदा तरी ते घेतले. बस बेकार. बस फिल्डर फिल्डिंग करी. फिल्डर फिल्डिंग करी. फिल्डिंग आणि कॅप्टन त्याच्यावरी. कॅप्टन त्याच्यावरी. त्याच्यावर ताव काढी. काय सांगायचं आहे. धावा धावफलकावरती 31 धावा. लॉस ऑफ 2 विकेट टीम नागेवाडी संधी उपलब्ध करून देत आहेत. यावेळेस देखील अजूनच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक दूरवर बॉलपर्यंत पोहोचला. बेकार कार्यक्रम. काय सांगायचं आहे. नको धावा. आमदे तिकडे जाणं खोपड्याला. काय सांगायचं आहे. असा जर कार्यक्रम केला आता कसा काय व्हायचा. म्हणजे काय सांगायचं आहे. जावं ये आलं कुड फाटायला. इथे धावा धावफलकावरती अजून एक 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार.
हात टाकर चेंडू आता मात्र इथे चेंडूला भरपूर उंची गाठल्या क्षेत्रक्षे बॉल खाली डाऊन द ग्राउंड टिपला असेल यावेळेस मात्र सुट्टी नाहीये आणि इथे विकेट फलंदाज होते बाद डिले माध्यमातून माझ्यासाठी 100 रुपयाच्या पारितोषिकाला खूप खूप धन्यवाद. काय सांगायचं दुकान खोल्या बोली झाली अगदी. परंतु मित्रांनो पारितोषिकापेक्षा तुमचं प्रेम मिळतं हेच माझ्यासाठी फार महत्वाचं आहे. काल राख्याला फोन केला म्हणून राख्या नार येऊ सकाळ तुझं मला मोकार भोसाडा खाली निश्चित आहे. कारण की मित्रांनो कंटिन्यू प्रत्येक रात्र 6 नाईट होत्या. तुम्ही जे पनवेल दोदानीला आणि तिथे शेड्यूल कंप्लीट करून 2 ऑफिशियल पंचाने मी कालच्या दिवशी विश्रांती दिली. पहिला डाव समाप्त झाला. संघाची टोटल धावपल काय होती 33 विजयासाठी 34ची आवश्यकता असेल. इथे मान्यवरांचा मान सन्मान होणं फार महत्वाचं आहे आणि तो मान सन्मान आपण इथे करत आहोत. खरं मी विनंती करेन माझे उपसरपंच ग्रुप ग्राम पंचायत सन्मान्य श्री तुळशीरामजी कवटे तुळशीरामजी कवटे साहेबांना विनंती करेल आपल्या सुभाष हा मान सन्मान आपण इथे कंप्लीट करायचा आहे. कारण की आपण पाहतो भावी आमदार चषक 2024 अगदी आपण पाहू शकतो मोठ्या थाटामाटानं ही स्पर्धा कालच्या दिवसामध्ये प्रारंभ झाला आणि इथे हा प्रारंभ होत असताना आपण पाहिला इथे अगदी आपला हा मान सन्मान इथे आपण करत आहोत. कारण की आज जर पाहिला तर आज मान्यवरांचं येणं म्हणजे नुसतं येणं नाही तर ते आज तुम्ही आम्हा सर्वांच्या हृदयावरती कोरलेलं डायसिंग पर्सनॅलिटी असणारं व्यक्तिमत्व आणि खऱ्या तर निश्चित सातत्यानं खंबीरपणं गोरगरिबांच्या हाकेला जाऊन येणारं व्यक्तिमत्व म्हणजे अर्थात आपण पाहू शकाल राष्ट्रवादी काँग्रेस रायगड सरचिटणीस सन्मान्य बॉबीशेठ वाघमारे यांचा ऐतिहासिक मान सन्मान केला जातो. माहिती उद्गारशाल प्रेमाचे प्रति पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण अर्थात सन्मान चिन्ह देऊन इथे बॉबीशेठ वाघमारे यांचा केला जातो. ऐतिहासिक मान सन्मान माजी उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत बीड बुद्रुक तुळशीरामजी कवटे साहेबांच्या शुभाचा मान सन्मान इथे कंप्लीट होत आहे. निश्चित अगदी साहेबांचं खूप खूप धन्यवाद. त्यानंतर जाऊया पुणे एकदा मित्रांनो आपण पाहू शकाल विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी अध्यक्ष कर्जत सन्मान्य निराजभाई गायकवाड इथे नीरजजी गायकवाड यांचा इथे केला जाईल मान सन्मान आणि हा मान सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन सामाजिक कार्यकर्ते सन्मान्य श्री रमेश कदम यांना विनंती करतो आपल्या शुभाचा हा मान सन्मान आपण इथे कंप्लीट करून घ्यायचा आहे. प्रत्येक व्यक्तिमत्वाचा मान सन्मान होणं फार महत्वाचं आहे आणि तो मान सन्मान आपण इथे करीत आहोत. माहिती उद्गारशाल प्रेमाचं प्रति पुष्पगुच्छ त्याला स्पर्धेची गोड आठवण अर्थात सन्मान चिन्ह देऊन इथे बाईचा केला
तसेच ग्रुपमध्ये बांधण्याशी योगेंद्र ठाकरे साहेबांनी ते शुभसन्मान केला जाईल. तर आयोजकांना विनंती असेल की आपला शुभास ते पावड्यांचा मान सन्मान करायचा. गुरुप्रभाचे ग्रामांना उपसर्गाचा मान्य श्री योगेशजी ठाकरे साहेबांनी ते शुभसन्मान केला जातो. मायाची शार सर्व प्रेमाचे पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान समिती मात्र इथे शुभ सन्मान केला जातो. सन्माननीय बाबूशेठ वाघमारे साहेबांच्या माध्यमातून क्रिकेट हॅट्रिक जर कुठला गोलंदाज करत असेल तर त्याच्यासाठी 500 रुपयांचं रोख पारितोषिक राहणार आहे. मॅच कंटिन्यू चालू ठेवा, इथे चेक केलं जाईल. 3 षटकांनी लढत आहे, यस हरकत नाही. आम्हाला माहिती आहे 3 बॉल तुम्हाला उलटा दोष दिला, कारण की कुठेतरी दोन्ही टीम उशिरा आल्या कारणाने 3च चेंडूचे षटक राहणार आहे. चंद्रकांत तयार होते, यामुळे षटका इथे हवेत खेचण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक डीपॉट बॉल पर्यंत पोहोचला. एकदा तर वेगाने कंप्लीट झाली, दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि बघता बघता 2 धावा इथे कंप्लीट. 2 धावा. नाथकुळा जांभळवाडी टीमचे कर्णधार आणि स्टेशन ठाकूरवाडी टीमचे कर्णधार दोन्ही टीमच्या संघनायकाला विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी रिपोर्टिंग करा. नाथखोळा जांभळवाडी आणि स्टेशन ठाकूरवाडी उशिराने आलास तर आपल्याला देखील पॅनल्टी घ्यावी लागेल, याची नोंद घ्या. इथे कुणाला चुकीला माफी नाही. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल मित्रांनो 2 धावा दाखल कागदी आहेत. 3-3. अगदी तसे जर लगातारचे 3 षटकार जर कोणत्या फलंदाजीने मारले तर सामाजिक कार्यकर्ते मान्य श्री रमेशजी कदम साहेबांकडून तब्बल 1000 रुपयाचे कॅशबॅक असेल. यावेळी षटका हवेत आहे, क्षेत्ररक्षक बॉल खाली डाऊन द ग्राउंड टिपला असेल, दिल्या घरी सुखी राहावे आणि तिथे मात्र फलंदाज होतो बा. जिवंत आणि ज्वलंत उदाहरण आताच मी गावामध्ये जाऊन आल्यानंतर अगदी तुमचा 12वा खेळाडू असून मी त्याच फलंदाजाला देखील सांगितलं कदाचित यावेळेस हो इथे यावेळेस निश्चित अगदी आपण पाहू शकाल षटक इथे समाप्त होईल. अगदी पाहिलं जातं बाबूशेठ वाघमारे ज्यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक आता येणाऱ्या षटकामध्ये जो गोलंदाज कंप्लीट करत असेल तर त्या गोलंदाजसाठी 500 रुपयाचे पारितोषिक आमच्याकडे जमा देखील आहे. जर आपण विकेट हॅट्रिक जर गोलंदाज करत असेल तर त्याच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आणि ते पारितोषिक आमच्या स्कोररकडे राहणार.
₹1000 पारितोषिक. प्रेमाने त्यांना बंटी कदम म्हणून देखील ओळखला जातो. आज खऱ्या अर्थाने हे प्रेम आहे क्रिकेटवरती आणि आयोजनावरती आणि आयोजकांवरती. इथे मात्र आपण जरूर अगदी आपण पाहतो हे पारितोषिकांचा वर्षाव एटीएम ऑन केला जातो. तो एटीएम आम्ही भाड्याचे कट्टे आहोत. ते आयोजक ते आहेत, ते आमच्यापर्यंत ज्या सांगतात त्याच. कारण आमचं कसं आहे, हे आयोजक आहेत. आपण आयोजक कॉमेंट्रीवाल्याला दोष देऊ नका. कॉमेंट्रीवाला काय माहिती का, भाड्याचा तट्टू होतो. त्याला मतलब नाही कोण हारो कोण जिको कोण काय हो, तो त्याचं काम करणार. तुमचे बॅट्समॅन सांगणार योगेश वाघ काय 4 तालुक्याला खैस आहे त्याला माहित आहे. ते आयोजक सांगतील तर मग सांगायला मोकळा आहोत. टीम नागेवाडी 12वा खेळाडूंचा ड्रेस कोड नसल्या कारणाने एवढं सांग, जर त्यांच्या व्यतिरिक्त जर 12 व्यतिरिक्त जर 13 आढळला तरी पेनल्टी यस 2 धावांनी पेनल्टी दिली जाते. आणि आता विनंती आहे, खेळाडू कक्षामध्ये आपल्याला जी बसण्याची व्यवस्था केलेली आहे तिथे 9 खेळाडू हवेत. ज्याच्या व्यतिरिक्त आपला कोणी आज आढळला तर बॅटिंग करणाऱ्या टीमला देखील पेनल्टी. आणि अजून येणाऱ्या सामन्यामध्ये जे संघामध्ये 12 खेळाडू आत्ताच चेक करा काय 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 नाही. बंडी काय बघा बाबा ना, धोत्रावा आला तर तरी चोच भेटल. आणि याचे मोरे सगळे खेळाडू अजून विनंती आहे, कॉमेंट्री वाल्याला दोष देण्यापेक्षा ना आयोजकांनी संपर्क झाला. कारण योगेश आवडा बेकार आहे ना, तर तो लाईव्ह मध्ये सांगत असतो. अरे माझा नाही म्हणून मग तू का खेळाडूला आयोजकांनी संपर्क झाला काय. दादा आणि यापुढे काय ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तो 12वा खेळाडू घेऊ शकतो. खेळाडू कक्षातून जो खेळाडू येईल तर त्या टीमला पेनल्टी घ्यावी लागेल. जाहिरात आहे जाहिरात. चला मॅच चालू आहे मित्रांनो, थोडस सहकार्य करा. चला नाथखोळा जांभूळवाडी टीमचे कर्णधार आले असतील तर आपण आयोजकांशी संपर्क साधा. स्टेशन ठाकूरवाडी उपस्थित राहिले. आपण जर उशीर केला तर आपल्याला पेनल्टी घ्यावी लागेल. आणि मिस्टर मोन्या सुटलाय बहुतेक आलेत, ते पण आलेत.
दोन्ही टीम याची नोंद घ्या. आमच्यापर्यंत आयोजकांच्या माध्यमातून माहिती आली आहे की या दोन्ही टीमला पेनल्टी आहे. यावेळेस हात ट्रॅकर चेंडू होता. आता तिथे मात्र एक सिंगल घेण्याचा प्रयत्न केला जातो. एक सिंगल झाली आहे कंप्लीट आणि मला वाटतं गोलंदाज झाला आहे उमेश. त्यावेळेस पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. उमेश याला धावा दाखल आहेत 10 आणि स्ट्राईक एंड वरती फलंदाज अनिल आपल्याला पाहायला मिळतोय. पाहावं लागेल उमेश अनिल खऱ्या अर्थाने एक धोंडे उभे राहिले या मॅच मध्ये. एकनाथ खुळा जांभळेवाडी टीमचे कर्णधार देखील उपस्थित झालेत. हे षटक समाप्त झाल्यानंतर लगेच आपण टॉस करणार आहोत. पंचांकडे अपील केली होती परंतु अपील स्वीकारली नाहीये. आता काय नाही पब्लिक सांगत आहे हसीत का नाही कारण ही मॅचला आता माझी बीपी वाढली मला हसवाबी वाटायला लागला. उन्हाचं काय सांगत आहे गेडे दोन्ही मला की आपण बघू शकाल रायगड जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मान्य बाबूशेठ वाघमारे साहेबांचा शुभास मात्र नाथकुला जांभळेवाडी आणि पेशन ठाकूरवाडी या दोन टीम मध्ये मात्र टॉस केला जातो. साहेबांचा शुभास मात्र या टॉस केला जातो. अच्छा अच्छा असं पण आहे. वाघमारे ज्यांच्या माध्यमातून हॅट्रिकसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे आणि गोलंदाज उमेशची हॅट्रिक ऑन आहे. लागोपाठचे 2 विकेट घेतलेत. आता षटकातला शेवटचा बॉल आहे आणि पारितोषिक देखील हॅट्रिक ऑन आहे. काय घडणार काय नाही हो परंतु नाही इथे यावेळेस 8.5 पटका सगळ्या डीप मध्ये क्षेत्ररक्षकाला बेडूकचा कार्यक्रम झाला तो परत खाऊन पिळून डेकर देऊन एक कंप्लीट आणि दुसरी प्रयत्न 2 धावा इथे झाल्यात कंप्लीट. या 2 धावेच्या मध्ये आपण पाहू शकाल षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 2 इथे समाप्त होते आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा. आता मॅच मध्ये इक्वेशन शिल्लक आहे. शेवटचे बॉल शिल्लक आहेत 12. इथे आपण पाहू शकाल खऱ्या अर्थाने सन्मान्य बॉबी शेठ वाघमारे साहेब खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी उपस्थित राहिले आणि खऱ्या अर्थाने आता स्पर्धेतनं रजा घेत आहेत. अगदी आपली उपस्थिती फार महत्वाची होती आणि ती उपस्थिती आम्हाला इथे आजच्या या रात्रीमध्ये पाहायला मिळाली आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या सोबत आलेला त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार सर्वांनी खऱ्या अर्थाने आज भावी आमदार चषक 2024 अर्थात वसंत 11 स्टेशन ठाकूरवाडी जिगरी ग्रुप आयोजित हा भावी आमदार चषकाचा दैदिप्यमान सोहळा आणि सोहळ्यासाठी उपस्थित राहिलेल्या सन्मान्य बॉबी शेठ वाघमारे हे खऱ्या आपण रजा घेतात आणि अगदी पंचांना विनंती असेल की आपण अगदी 2 मिनिटं त्यांना ताबवायचं आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल राष्ट्रवादी युवक काँग्रेस रायगड जिल्हा सरचिटणीस सन्मान्य बॉबी शेठ वाघमारे हे रजा घेत आहेत. आमच्यामधनं खऱ्या आपण पाहू शकाल
इथे आपण पाहू शकाल 12 धावा धावपलकावरती आहेत आणि धनेश कांबडी यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. पाहू शकाल दोन्ही टीम नोंद घ्या. पॅनल्टी दोन्ही टीमला होती. आता ती पॅनल्टी द्यायची कशी सोडायची कशी? 2-2 रनाची पॅनल्टी होती म्हणजे पॅनल्टी थांबवली. दोन्ही टीमला पॅनल्टी मग ती द्यायची कशी ठेवायची कशी? मग ती दोन्ही टीमची पॅनल्टी स्थगित आहे तो टार्गेट. एकंदरीत जाऊया मैदानाच्या आतमध्ये, कारण की इथे नागेवाडी टीमला 12वा खेळाडू ड्रेस कोड नसल्या कारणाने ती पॅनल्टी होती आणि खेळाडू कक्षामध्ये मला वाटतं 9 पेक्षा अधिक खेळाडू असल्या कारणाने बॅटिंग करणाऱ्या टीमला ती 2 धावांनी पॅनल्टी, म्हणजे दोन्ही टीमला 2-2 धावांनी पॅनल्टी. जाऊया मैदानाच्या आतमध्ये धनेश कांबडी आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. जाऊया पहिल्याच बॉलवरती चांगला फटका आलाय. बाईच्या बाप्याच्या नाही आल्या, बाईच्या 4 आल्या. आता पाहावं लागेल धनेश पुन्हा एकदा. समोरच्या दिशेला ठेवण्याचा प्रयत्न, प्रचंड वेग, व्हाईट यॉर्करचा वापर, इथे घससांडी आणि मुसांडी, इथे डॉट, निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय धनेश कांबडी. फटका प्रकार फार खवा वर करून भेटायला तात्या मामा काका आदर चोळीत मळी तुकडाय षटका तो का डीजे. बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी आणि गोलंदाजी करणाऱ्या टीमसाठी देखील अजून एक आहे. यावेळेस मला वाटतं इथे हा चेंडू डॉट आला गेला. सामन्यामध्ये रंगत बदलले गेले. शेवटचे बॉल शिल्लक आहेत 8 आणि धावांची गरज आहे 12. 8 बॉल 12ची गरज. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय धनेश कांबडी. स्ट्रायकर होते गोलंदाज आपण पाहू शकाल. नागेश काय घडणार काय नाही हे 2 चेंडू फार महत्वाचे आहेत. बाप्पा हो यावेळेस बॅटीला बॉल लागून गेला तर काय ते गुडघ्याला गेला आवड्या लांब लागून आणि एकंदरीत एक सिंगल आल्या. सामन्यामध्ये रंगत 11 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहे 7 बॉल 11. हा चेंडू महत्वाचा आहे इथे. खरं तर या मॅच मध्ये काय होणार? श्रम कार्यक्रम झाला बाबा. उन्हाळा बरं झालं आणि मूत खडत आणि झालं अगदी. पाहावं लागेल मॅच कडे वळत आहोत. आमचे शरदजी बांगारे मला वाटतं निवृत्ती घेतली होती, परंतु पुन्हा एकदा ज्या पद्धतीनं MS धोनी यांना निवृत्ती घेऊन सुद्धा संघाने सोडलं नाही तर तुम्ही कुठे जाणार आहेत? जाऊया मॅच मध्ये. गोलंदाज तयार होत आहे. गोलंदाजी ट्रॅक मध्ये पुन्हा एकदा धनेश. 7 बॉल 11ची गरज. मैदानाच्या आतमध्ये ट्विस्ट आणले गेले. यावेळेस समोरच्या दिशेला हो बेकार नाही. 1 नंबर गडी मात्र काय सांगायचं आहे, खाऊन पिऊन वाळलेला पण फिल्डिंग भारी आहे. चांगले क्षेत्ररक्षण. आता शेवटचे बॉल शिल्लक आहेत 6 आणि गाभींची गरज आहे 10. 6 चेंडू 10 धावा मॅच मध्ये रंगत.
स्पीडअप राहणं फार महत्वाचं आहे, याची दक्षता आणि नोंद घ्या मित्रांनो, कारण की मॅच इम्पॉर्टंट आहे माहित आहे, परंतु मॅचचा रिदम देखील तोडू नका. मॅच चांगली रंगत चालू या शंकाने गोलंदाज झाला. यावेळेस गोलंदाजी ट्रॅक वरती भालचंद्र कांबडी षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी अगदी आपण पाहू शकाल. अगदी पहा, इथून पुढे राहणाऱ्या प्रत्येक टीमला विनंती आहे, 12वा खेळाडू ड्रेस कोड मध्ये नसला तर आपल्याला पेनल्टी घ्यावी लागेल. पार शेंड्यापासून बिंद्या परत चेक करा, तरच पाठवा, अन्यथा पेनल्टी आल्या दिली जाईल, याची नोंद घ्या. जाऊया, गोलंदाज तयार होतो भालचंद्र कांबडी. यावेळेस चेंडूने भरपूर उंची गाठली, लांबी तिथे बस देखताय दिली आहे, मानताय बजिया 5 ला 1 10 ला 3 चकबार चकबार चकबार. तिसऱ्या पंचांची मदत घेतली, चेक केलं जाईल, इथे फलंदाज पोहोचलाय की नाही याची खात्री केली जाईल आणि त्यानंतरच आपण तोपर्यंत आपण क्षेत्ररक्षण समजून घ्या. दिल्या घरी सुखी राहावे. OUT गन विकेट. फलंदाज होतो बाद. त्यांचं कितव्या धावेसाठी फलंदाज बाद झालाय? दुसऱ्या धावेसाठी. तिसऱ्या. 2 कंप्लीट. तिसरी साठी फलंदाज बाद झालाय. आता त्या 2 धावा ऍड होतील आणि संघाचा धावफलक 26 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. शेवटचे बॉल शिल्लक आहेत या मॅच मध्ये. पाच बॉल शिल्लक आहेत आणि विजयासाठी आता मात्र धावांची गरज आहे, ती म्हणजे 8. 5 बॉल 8 ची आवश्यकता आणि मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज दाखल होतोय मंगेश. यावेळेस मंगेश आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्राईक एंड वरती. फुलटॉस बॉल वरती दाखल. टिक 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 षटकार. शेवटचे 4. ओहो 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 मॅच मध्ये इथे मात्र अजून रंगत झाली गेली आहे, कारण की आता 3 चेंडू शिल्लक आहेत. धावांची गरज आहे 2. 3 बॉल 2 धावा. मॅच मध्ये फार इम्पॉर्टंट लढत. इथे काय घडणार काय नाही ते चेक केलं जाईल, पाहिलं जाईल. 3 चेंडू 2 धावांची गरज. मैदानाच्या आतमध्ये मोठी लढत पाहायला मिळेल यात शंका नाही. हा चेंडू फार इम्पॉर्टंट राहील दोन्ही टीम साठी. हा सामना कोण जिंकणार कोण नाही. चेंडू शिल्लक आहेत 3 आणि धावांची गरज आहे 2. बालचंद्र तयार. गोलंदाजी ट्रॅक वरती इथे पाहावं लागेल. 1-1 सुधी. कदाचित अगोदरच्या बॉलवरती तो षटकार आला नसता तर मॅच मध्ये ट्विस्ट पाहायला मिळाली असती. अजून सामना संपलेला नाही, तर या मॅच मध्ये काय होणार 3 गरज. इथे धड 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 धडकी भरली. इथे होणार या शंका नाही, घडणार या शंका नाही. आणि इथे लाईन खराब.
इथे मात्र हा वाईट बॉल, चुकीचा बॉल. आता मात्र 3 बॉल एका धावेची गरज. ते मात्र पाहिलं जाईल यात शंका नाही, कारण की क्रिकेटमध्ये 6 चेंडू. काय मागता रे ते 2 अंपर आम्ही काल उभं केला पुतळ्यासारखं का? इकडे खानाखुणा करण्यापेक्षा त्यांच्या मोकांनी बसा, परत खानाखुणा करू नका, कारण मगापासून तुम्ही डोका गरम केला, कुठं पब्लिक खेळवाय घेतली ती. आतल्या गड्याला 2 अंपर आणि बाहेरच्या गड्याला आयोजक. इथे यावेळेस घडलं काय? अगदी शेवटच्या मोमेंटला हा आलाय चौकार आणि मॅच इथे कम्प्लीट. हा सामना जिंकलाय भिलवले टीमना. हार्ड लक टीम नागेवाडी. पहा भिलवले टीम आपण नोंद घ्या. आतमध्ये आपण जेव्हा असाल तेव्हा पंचांकडे दाद मागा आणि बाहेरच्या असेल आयोजकांची. कॉमेंट्री वाला फक्त भाड्याचा तट्टू असणार आहे. यानंतर कॉमेंट्री वाला दोष नाही. आणि तुमचा तो खेळाडू काय नाव आहे तर बोट काय तरी आहे ना दादा, हात जोडून सांगतो कॉमेंट्री वाला काहीच